मराठी आणि अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। मुंबई रेल्वे स्टेशनवर मराठी तरुणावर मुजोरी पाहायला मिळाली आहे। स्टेशन मास्टरने तरुणाला 2 तास डांबून ठेवलंय। मराठी सूचना नसल्याबद्दल विचारल्यामुळे त्यांनी त्याला डांबलंय। मराठी तरुण जिगर पाटील यानं हा आरोप केलेला आहे। जिगर पाटील याच्याकडे तिकीट नव्हतं। रेल्वे प्रशासनाने जिगर पाटलांवर आरोप केलेले आहेत। जिगर प्रवास करत नव्हते, तक्रारीसाठी आलेले होते। सूडबुद्धीने तरुणावर दंड आकारला गेला असं मराठी एकीकरण समितीचं म्हणणं आहे। तक्रार वाटली, जर मी तक्रार म्हणून जर कंप्लेंट बुक मध्ये जर तक्रार करायला आलो तर तुम्ही मला 2 तास बसून ठेवणार? हे कोणत्या कायद्यात आहे मला दाखवा ना, कायदा दाखवा ना साहेब। इच्छितो हे विपिन सिंग करून कोण आहे, तातडीने याला निलंबित केलं पाहिजे। का तर जो महाराष्ट्रामध्ये राहतो, महाराष्ट्रामध्ये नोकरी व्यवसाय उपभोगतो आणि मराठी भाषेची मागणी केल्यानंतर हे असे अधिकारी मराठी भाषेला लाथाने उडवतात, अशा अधिकाऱ्यांना निलंबित झालं पाहिजे। मी मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की बघा कशा पद्धतीने मीरा भाईंदर शहरामध्ये मराठी भाषेची मागणी केली म्हणून अक्षरशः 2.5 तास या मुलाला बसून ठेवले। साक्षीदार हे सर्व अधिकारी आहेत। 2.5 तास बसून ठेवलं। मी दोघेच जण आलोय आम्ही, ते फक्त तुम्हाला विचारायला की तुम्ही याला 2 तास का बसून ठेवलं। बघा व्हिडिओ घ्यायचे, नाव काय नाव काय हो तुमचं? विपिन सिंग। विपिन सिंग नाव आहे तुमची। आता ड्युटी संपली, तुम्ही आता घरी जाताय, मग ह्याला 2 तास थांबवलं, याचं उत्तर कोण दिलं आम्हाला? आरपीएफ बाहर आहे ना। RPF